आज आम्ही सर्व फॅमिली जाणार आहोत शॉपिंगला। हे बघा, ही आहे आमची परी आणि हा आहे आमचा दादा। चला तर आता आपण जाऊया शॉपिंग करायला। चला आता आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत। आता आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला, तर आपण आता कपडे घेणार आहोत। आता आलेलो आहोत सरिता ड्रेसेस इथे। चला तर आता इथले कपडे आवडतात का नाही ते बघूया। आम्ही आलो आता चेंजिंग रूम मध्ये। हे बघा, आता आमच्या प्रियंकाला कपडे घ्यायचे होते, पण तिच्यासाठी तिला जे हवे होते ते नाही भेटले। चला तर मग आता बघूया काय भेटतं वेगळं। हे पहा, भारी क्वालिटीचे ड्रेस आहेत इथे। माझी शॉपिंग झालेली आहे। आता ड्रेसचं झालेलं आहे, तर आता घ्यायचे आहे आपल्याला चप्पल। डायमंड शूज सेंटर, आता इथून घेऊया आपण चप्पल। चला तर आता जाऊया आतमध्ये। इथून चप्पल घेऊन जायचं आता आम्हाला। आणखीन एक ड्रेस घ्यायचा आहे, मग तो ड्रेस घेणार आहोत आम्ही। आमची शॉपिंग तर झालेली आहे। चला तर आता काहीतरी पेट पूजा खाऊया। पेट पूजा खायच्या अगोदर इथं तर कोणत्या तरी दुकानापाशी थांबलेलं आहे। परत काहीतरी घ्यायचं दिसतं। श्रीवन मंदिर मध्ये झाडू घ्यायचा आहे। हे पहा, लोणच्याची बरणी किती सुंदर आहे। हे बघा, इथे गाड्या पण आहेत किती सुंदर सुंदर। हे बघा, समृद्धीला खुर्ची घ्यायची होती, पण नाही घेतल्यामुळे ती खूप रुसलेली आहे। बघा तिचं तोंड कसं झालंय। समृद्धी बघ ना, परी बघा आपली कशी हसते। ऑपरेशन सिंदूर। पैठण मध्ये खूप गाड्या आहेत। हे बघा, रस्त्याने खूप गर्दी आहे। आम्ही इतक्या गर्दीतून चाललेलो आहोत। हे बघा आमचा दादा। आता काहीतरी आमच्या परीला खाऊचं दुकान दिसलं का लगेच चल म्हणती खाऊ घ्यायला। आता आमचे खूप पाय दुखायला लागलेले आहेत। चलता चलता खूप बोर झाले। बघा, आता आंबे घ्यायचे। आज तर पैठणचा बाजार पण आहे, आम्हाला माहित नव्हतं आज पैठणचा बाजार। पैठणचा बाजार दर शुक्रवारी असतो। हे पहा, किती गोड गोड आंबे आहेत। हे पहा, इथे ड्रेस पण आहे। पैठणचा बाजार दर शुक्रवारी भरतो। हे बघा, आज शुक्रवार आहे, आम्हाला माहित नव्हतं। बाजारात पण खूप भारी भारी ड्रेस आहेत, कपडे आहेत इथे। बाजारमुळे इथे जास्तीत जास्त गर्दी आहे, त्यामुळे चलता पण येत नव्हतं। आता फक्त खूप गर्दी आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे। शॉपिंग करून आता आम्ही आलेलो श्री संत एकनाथ कुंकू प्रसाद भंडारमध्ये। हे आहे माझ्या मामाचं दुकान। हे बघा, इथे सगळं ही बघा रुखमाई। हे बघा किती सुंदर सगळं इथे। तुम्हाला काय घ्यायचं असेल ते पण आहे। हे पहा, हे आहे मित्रांनो दत्ताचे मंदिर। हे बघा, इथे कोणाला जाऊ देत नाही, कारण इथे खूप सुंदर परिसर आहे। मंदिरात जाऊ देतात, पण हे असं फिरायला वगैरे इथे जाऊ देत नाही। किती सुंदर हिरवट झाडे आहेत इथे। हे बघा, आमचा दादा वर चढलाय। दादा खाली तर। हे बघा, किती सुंदर परिसर आहे इथला। तुम्हाला पण नक्की या पैठणमधील श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात। कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। हे बघा, आता आम्ही फोटो पण काढलेले आहेत। चला तर आमची फोटोग्राफी झालेली आहे। आता पुढे काय होईल तुम्हीच गेस करा। पैठणमध्ये आमच्या आजीचे दुकान आहे, म्हणजे माझे मामा, त्यांच्या दुकानामध्ये आम्ही इथे थांबलेलो आहोत सध्याच। हे बघा, त्यांचं दुकान तर तुम्हाला मी आता दाखवलेलंच आहे। चला तर फ्रेंड्स, आता इतकं फिरून फिरून आता आम्ही खाणार आहोत डोसा। चला तर आता आपण डोसा खाऊया। चला तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत घरी। चला तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केली। थांबा। चला तर फ्रेंड्स, आम्ही आणलेले आहेत हे बघा, हे मुरमुरे। हे आम्हाला लागतात होते खायला। याच्यात आहेत हे बघा, ह्या पिशवीत आहेत आमचे आंबे, आणि आंब्यासोबत थोडीशी शेव पण आणलेली आहे। हे बघा, हे बघा, आता याच्यात आहेत आपले कपडे। मेन कपडे लागत होते ते कपडे पण आणलेले आहेत आम्ही। चला तर मी तुम्हाला
हे बघा, हे आहे आमच्या दादासाठी आलेली पॅन्ट आणि हा आहे आमच्या दादाचं शर्ट. हे पहा शर्ट कसं आहे. आणि ही बघा, ही आहे महादेवाची पिंड आणि नंदी. हा आहे आमचा परीचा ड्रेस. हे बघा, आणि ही परीच्या ड्रेसवरची पॅन्ट. हे बघा कसा वाटला तुम्हाला ड्रेस. हे बघा आपल्या समोर घेतलेला आहे शरारा टाईप म्हणजे हे बघा त्याच्यावरची पॅन्ट. हे पहा त्याच्यावरचा ड्रेस. हे पहा हे आपल्या समृद्धीचा ड्रेस आहे. हा आपल्या परीचा ड्रेस आणि हा दादाचा. हा आहे माझ्या मम्मीचा ड्रेस. हे पहा. आणि हे पहा माझ्या मावशीचा ड्रेस. आणि ही माझ्या आजीची साडी. पहा कशी आली आहे. चला तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.